नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यासवरतीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज 15 डिसेंबर, सर्वप्रथम आपल्या शुभप्रभात. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण सुरू करतोय आजचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. ठीक आहे, आणि ती कोणतीही परीक्षा असू दे. चला, आजचा पहिला प्रश्न होता, भारताच्या आगामी जनगणनेबाबत कोणते विधान योग्य आहे? आपल्याला पहिलाच प्रश्न घेतलाय, कोणते विधान योग्य आहे भारतीय जनगणनेबाबत. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. प्रथमच जातवर गणनेसाठी स्वतंत्र कॉलम असेल. म्हणजे याचा अर्थ काय झालं? जातवर जनगणना असणार आहे. ठीक आहे, इन डिटेल पाहूया. भारताची आगामी जनगणना संपूर्ण माहिती. जनगणना वर्ष 2027 2 टप्प्यात पार पडणार. पहिला टप्पा गृहगणना, कालावधी एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026. यामध्ये खालील माहिती घेतली जाईल. घराचा प्रकार, पिण्याचे पाणी, वीज, शौचालय, स्वयंपाकाचे इंधन, मालमत्ता व सुविधा. आणि दुसरा टप्पा असणार लोकसंख्या जनगणना. कालावधी फेब्रुवारी 2027. ठीक आहे, वय असेल, लिंग असेल, शिक्षण असेल, व्यवसाय असेल, धर्म. प्रथमच जातवर गणना. महत्वाची वैशिष्ट्ये, प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जनगणना. मोबाईल टॅब आधारित डेटा संकलन, सुमारे 30 लाख कर्मचारी व अधिकारी कार्यरत. एकूण अंदाज सुमारे 11,718 कोटी. डेटा सुरक्षिततेसाठी सायबर सुरक्षेवर भर. मित्रांनो, आपण पाहायला गेलं, दर 10 वर्षांनी जनगणना असते. 2011 मध्ये जनगणना झाली होती आणि ती 2021 मध्ये व्हायची होती, पण ती आता 2027 मध्ये होत आहे. ठीक आहे, पुढं दुसरा प्रश्न. केंद्रीय अर्थसंकल्प 25-26 मध्ये मनरेगाचं आता नवीन नाव, पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजनेसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे, असा प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे 86,000 कोटी इतका बजेट ठेवण्यात आलेला आहे. आणि खासियत आहे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचं नाव आता बदललेलं आहे, पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आपण पाहूया. ओके, मनरेगाचं नाव बदललं आता सध्या. कायदेशीर पार्श्वभूमी पाहूया. नरेगा म्हणजे झाली होती 5 सप्टेंबर 2005 ला सुरू झाली आणि योजनेची सुरुवात झाली 2 फेब्रुवारी 2006 आणि तिला नाव देण्यात आलं मनरेगा, म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना 2008 है ना. योजनेचे वैशिष्ट्य, ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची कायदेशीर हमी, किमान 125 दिवस रोजगाराची हमी आणि पूर्वी 100 दिवस होती. अकुशल मजुरीवर आधारित काम, महिला सहभागासाठी 33% आरक्षण. मजुरी दर ठरवताना सीपीआय म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ऍग्रीकल्चर लेबर्स वापरला जातो. महाराष्ट्र 2025-26 प्रति दिवस 312 रुपये दिला जातो आणि सर्वाधिक मजुरी दर पाहायला गेला हरियाणामध्ये दिला जातो. आणि महाराष्ट्रात 24-25 मध्ये 51 लाख मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मनरेगासाठी 86,000 कोटी आतापर्यंत सर्वाधिक निधी देण्यात आलेला आहे. मनरेगाचं नाव बदलले, पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना. तिसरा प्रश्न मित्र हो, प्रोजेक्ट महादेवा ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर उत्तर पाहायला गेलं, आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे. ठीक आहे, चौथा प्रश्न. भारतामध्ये 2025 मध्ये रामसर यादीत समाविष्ट करण्यात आलेली 95वी आणि 96वी 95 आणि 96 ही आर्द्रभूमी कोणती आहे? ठीक आहे, रामसर मध्ये आता समाविष्ट करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. तर कोणते दोन ठिकाण आहेत? 95 आणि 96. नंबर सहित सांगतो. 95 नंबरचा नंबर आहे सिलीसर, हे 95 क्रमांकावरती आहे आणि 96 वरती कोपरा जलाशय आहे. लक्षात ठेवा, सिलीसर तलाव 95 नंबर आणि 96 नंबर कोपरा जलाशय हे दोन झालेत. आणि आता भारतात रामसर स्थळ एकूण किती झाले? 96 झाले. डिटेल पाहूया आपण. नवीन घोषित रामसर स्थळ सिलीसीर तलाव, या ठिकाण राजस्थान, जिल्हा अलवर, नदी रुपारेली. बांधकाम 1845 महाराजा विनयसिंह यांनी बांधलेलं आहे. वैशिष्ट्य, ऐतिहासिक तलाव, स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्वाचे ठिकाण, अरवली पर्वतरांगाच्या पायथ्याची स्थित, रामसर क्रमांक 95 आहे. नेक्स्ट दुसरा, कोपरा जलाशय, राज्य छत्तीसगड, जिल्हा गारियाबंद, नदी महानदी खोरे. वैशिष्ट्य, जैवविविधतेसाठी प्रसिद्ध, स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्याचे अधिवास, मत्स्य संपदा व जलसंधारणासाठी उपयुक्त. रामसर क्रमांक 96. भारतात रामसर स्थळांची संख्या नोव्हेंबर 25 पूर्वी
पूर्वी 94 होती आणि 94 एक रामस्थळ गोगबिल तलाव 94 95 96 लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रात टोटल 96 रामस्थळ झालेले आहेत. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 5वा. अंदमान आणि निकोबार येथे वीर सावरकर प्रेरणा उद्यानचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? आपण पाहतोय 5वा प्रश्न. कोणाच्या हस्ते झालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. सुंदरसा प्रश्न आणि पेपरला येऊ शकतो हा. अमित शाह आणि मोहन भागवत या दोघांनी मिळून वीर सावरकर प्रेरणा उद्यान अंदमान निकोबार येथे सुरू केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. देखील पाहूया. अंदमान निकोबार बेटावर वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याच वेळी वीर सावरकर प्रेरणा उद्यानचे उद्घाटनही करण्यात आले. उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, RSS सरसंचालक मोहन भागवत, शिल्पकार प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केलं. ऐतिहासिक महत्व. स्वातंत्र्यवीर सावरकर 1911 ते 21 या काळात अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये कैद होते. सेल्युलर जेलला काळे पाणी असे म्हटले जाते. हा उपक्रम देशभक्ती आणि स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची आठवण करून देतो. ओके. पुढे 6वा प्रश्न मित्र हो. इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर उत्तर आहे गगनजीत भुल्लर हे ठरलेले आहेत. 7वा प्रश्न. 33व्या दक्षिण पूर्व आशियाई खेळाची थीम कोणती आहे? मित्र हो, आपल्याला विचारलंय कोणती थीम आहे? तर उत्तर आहे VR1 हे त्याचं थीम आहे. लक्षात ठेवा VR1. डिटेल पाहूया आपण. 33वे दक्षिण पूर्व आशियाई खेळ 25. स्पर्धेचे नाव 33वे दक्षिण आशियाई खेळ. आयोजन थायलंड 9 ते 12 डिसेंबर. थायलंडमध्ये आयोजन. एकूण 7व्या वेळा सी गेम्सचे आयोजन. सहभागी देश 11. थीम होतं VR1. भारत सहभागी नाही कारण भारत दक्षिण आशियामध्ये येतो. ठीक आहे. दक्षिण पूर्व आशियामध्ये झालेले आहे. सी गेम्स हे दक्षिण पूर्व आशियाई देशांसाठी असतात. लक्षात ठेवा, पॉईंट खूप महत्वाचा आहे. पुढे 8वा प्रश्न. टीम ॲथलीट ऑफ द इयर 25 पुरस्कार कोणाला जाहीर झाला? मित्रांनो, खूप पॉईंट महत्वाचा आहे. टीम ॲथलेटिक ऑफ द इयर मी लास्ट टाइम CEO पण घेतलं होतं. लक्षात ठेवा. तर याचं उत्तर आहे ॲथलेटिकसाठी खास उत्तर आहे अजा विल्सन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. घोषणा झाली 9 डिसेंबर रोजी. लक्षात ठेवा, त्यांचं नाव आहे अजा विल्सन. देश आहे त्यांचा अमेरिका आणि खेळ आहे ती महिला बास्केटबॉल आहे. कोण आहे? महिला बास्केटबॉल. संघ आहे त्यांचा WNBA म्हणजे लास वेजेस एक्सेस असं त्याचं नाव आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला माहित पाहिजे टीम ॲथलेटिक ऑफ द इयर. तर उत्तर आहे अजा विल्सन. लक्षात ठेवा. ठीक आहे. अमेरिका देशाचा आहे. पुढे विशेष कामगिरी. ठीक आहे. ऍक्च्युअली त्यांच्याबद्दल पाहायला गेलं 14दा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून पुरस्कार. WNBA आणि NBA इतिहासातील पहिली खेळाडू जिने एकाच वर्षात पुढील सर्व पुरस्कार जिंकले. चॅम्पियनशिप, फायनल MVP, लीग MVP, डिफेन्सिव्ह प्लेयर ऑफ द इयर आणि स्कोरिंग टायटल. ऑलिम्पिक कामगिरी. अमेरिकेच्या संघातून 2 वेळा सुवर्ण पदक विजेती सुद्धा आहे. खूप पॉईंट महत्व त्यांच्याबद्दल आजाराबद्दल. ते अमेरिकेचे आहेत हे सुद्धा लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 9वा. भारताचे माजी गृहमंत्री शिवराज विश्वनाथ पाटील यांचे निधन 12 डिसेंबर रोजी झाले असून ते वयाच्या कितव्या वर्षी झाले? तर वयाच्या 91व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. लक्षात असू दे. कोण? शिवराजसिंह पाटील यांचं. ठीक आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री यांचे निधन 12 डिसेंबर, वय 91 वर्ष. जन्म चाकूर, लातूर. राजकीय प्रवास. लातूर नगरपालिकेपासून राजकीय कारकीर्द सुरू. लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री असा प्रदीर्घ प्रवास. महत्वाची पदे. 78-79 महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष. 79 ते 2084 सलग 7 वेळा खासदार लातूर मतदारसंघातून. 91-96 लोकसभेचे 10वे सभापती होते. 4 ते 8 देशाचे गृहमंत्री होते. संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी मंत्र्याची जबाबदारी. 7 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यातील गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि 2010 ते 15 या काळात ते पंजाबचे राज्यपाल सुद्धा होते. म्हणजे नगरपालिका सदस्यापासून ते केंद्रीय गृहमंत्र्यापर्यंत मजल मारलेले हे व्यक्तिमत्व. 7 वेळा खासदार झालेले आहेत. लक्षात ठेवा. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 10वा प्रश्न पाहतोय आपण. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा केला जातो? मित्रांनो, इथे थोडेसे ऑप्शन चुकलेले आहेत. ऍक्च्युली याचं उत्तर आहे आपण ऑप्शन नंबर 4 घेऊ. ठीक आहे. 14 डिसेंबर हे त्याचं उत्तर आहे. किती? 14 डिसेंबर. लक्षात ठेवा. 14 डिसेंबर रोजी आपण काय साजरा करतो? राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
साजरा करतो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आपण पाहतोय 11वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन 2025 चे थीम कोणते आहे? आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन 2025 चा थीम आहे मित्रांनो. 10 डिसेंबर हा दिवस आपण साजरा करतो. तर आहे आवर एव्हरी डे. काय मित्रांनो? आवर एव्हरी डे ऍक्शन मेक अ डिफेन्स डिफरन्स अ डिफरन्स असं त्याचं थीम आहे. 12वा प्रश्न. IMF ने भारताच्या कोणत्या पेमेंट प्रणालीला जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून म्हटले आहे? तर पाहायला गेले UPI ला म्हटलेलं आहे. 13वा प्रश्न. आय लाईक चेंजेस हे आत्मचरित्र कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर आनंदीबेन पटेल यांच्या जीवनावर ते आधारित आहे. 14वा. MLS 2025 चा सलग दुसऱ्यांदा MVP पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आपण जर पाहायला गेलं लिओनेल मेस्सी यांना मिळालेला आहे. 15वा प्रश्न. 33व्या आशियाई खेळाचे उद्घाटन कुठे झाले? आपला देश तर माहिती आहे थायलंडमध्ये बँकॉक आणि चानेबुरी येथे झालेलं आहे. 16वा प्रश्न. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने अलकानंद नावाची आकाशगंगा शोधणारे भारतीय शास्त्रज्ञ कोण आहेत? तर डॉक्टर राशी जैन आणि प्राचार्य योगेश वडाडेकर. लक्षात ठेवा हे दोन व्यक्तिमत्वाने अलकनंदा नावाची आकाशगंगा शोधलेली आहे. 17वा प्रश्न. संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेचे 7वे सत्र कुठे आयोजित झालेले आहे? तर उत्तर आहे नैरोबीमध्ये ते आयोजित झालेलं आहे. 18वा प्रश्न. जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक कोठे उभारले आहे? सर्वात उंच तर उत्तर आहे गलवान खोरे येथे उभारलेले आहे. 20वा प्रश्न. हैदराबाद मधील कोणत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ एका रस्त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प एव्हेन्यू ठेवले जाणार आहे? ऑब्विसली डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ते ठेवले जाणार आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न मित्र हो. आंतरराष्ट्रीय बिट कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश कोणता देश बनला आहे? ऑप्शन आहे चीन आहे, ब्राझील आहे, रशिया आहे, दक्षिण आफ्रिका. आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे. आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.